टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आपण पाहू शकतात की या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या 5व्या क्रमांकाचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी पाहू शकते। मंदिराला विशेष आज पाहिले तर दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्या पाहिले तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात आरास देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहिले तर रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी पाहिले तर भाविक मोठ्या संख्येने राज्य नव्हे तर अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी पाहिले तर मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी 2 रांगांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एक पुरुषांची रांग आहे, एक दुसरीकडे एक महिलांची देखील रांग आहे। आणि या ठिकाणी पाहिले तर भाविकांसाठी अल्पदर्शनात दर्शन घेण्यासाठी पाहिले तर एक अल्पदरामध्ये 500 देखील सुविधा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहिले सुरक्षा दर्शने या ठिकाणी CCTV देखील तयार केलेले आहे। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून भाविकांचे मंदिर खुलं केलेलं आहे। या ठिकाणी पाहिले मंदिरच्या जे विद्युत रोषणाई आहे आकर्षित एकदम विद्युत रोषणाईचे भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। आज दुसऱ्या सोमवारचं विशेष महत्त्व पाहिले तर या ठिकाणी पाहिले तर आज तिळाची या ठिकाणी पाहिलं तर आज दुसऱ्या सोमवारी जे महत्त्व जास्त असते तिळाची जे मूठ आहे हे आज महादेवाला अर्पण केली जाते। आणि त्याचं विशेष महत्त्व म्हणजे दुसऱ्या सोमवारी याचं महत्त्व खूप महत्त्व मानलं जातं। आणि याच अनुष्ठान पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरापर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।